आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापुरातील कसबा बावडा येथे संपन्न होते आहे। ही सभा राजाराम कारखान्याची असली तरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यामधला संघर्ष या सभेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। ही सभा आहे कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची। मात्र ज्या गगनबावड्याच्या ज्या कारखान्यावर सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे त्या गगनबावड्यातील डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विरोधातील पोस्टरबाजी इथं आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे पोस्टर तुम्ही बघताय गगनबावड्यातील डी.वाय. पाटील साखर कारखाना कार्यक्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढीक गाव समाविष्ट आहेत ते चालते आणि राजाराम कारखान्याने कार्यक्षेत्र वाढवले तर तुम्हाला दुखते का असं कुठे असते म्हणत विरोधी पक्षांनी इथे कुठेतरी म्हणजे सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे बॅनरबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर बघितलं तर सत्ताधारी महाडिक गटाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर इथं कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून ते कारखान्यापर्यंत पोस्टरबाजी करण्यात आली। या ठिकाणी आपण जर बघू शकताय की या ठिकाणी आपण बघू शकताय की अमोल महाडिक यांनी कारखाना बुडवला अशा प्रकारचे बॅनर आपल्याला इथं या ठिकाणी आपण पाहू शकतो अमोल महाडिक आणि सत्ताधारी गटाविरोधात देखील बॅनरबाजी केलेला आपल्याला पाहायला मिळते। सभासदांचा हक्क 4000 मयत सभासदांच्या हक्काची साखर कधी देणार उत्तर द्या, तसेच कारखाना कर्जबाजारी केला अशा प्रकारचे बॅनरबाजी या ठिकाणी विरोधी गटाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। एकंदरीत जर पाहिलं सभा जरी राजाराम सहकारी साखर कारखान्याची असली तरी या दोन्ही कारखान्यांच्या बाबतीत जी पोस्टरबाजी करण्यात आली त्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यामधील राजकारणाचा राजकीय संघर्ष या पोस्टरबाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। तारांसाठी मी रविराज कांबळे, कोल्हापूर।